पुण्यातील बुधवार पेठ ही जरी सगळ्यांना परिचित असतील, त्यातील सर्वात परिचित असलेला तो तेथील कुंटणखाना. याच कुंटणखान्यामध्ये पुणे पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी कॉम्बिंग ऑपरेशन केलं. त्याची पार्श्वभूमी पाहायची म्हटली तर एक बांगलादेशी महिला त्या ठिकाणी काम करत होती. अर्थात ती काय काम करत होती, कुठून आली, या सर्व गोष्टी तपासामध्ये पुढे येतीलच. मात्र तिला या कुंटणखान्यामध्ये ढकलण्यात आलं, तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडलं. ती तिचा बचाव करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी धाव घेण्यात गेली. मात्र त्या ठिकाणी एक महिला कर्मचारी अधिकारी त्यावेळेस उपस्थित होती. तिने ज्या काही हालचाली केल्या त्या सगळ्या संशयास्पद होत्या आणि पुन्हा त्याच बांगलादेशी महिलेला कुंटणखान्यामध्ये पाठविण्यात आलं. मात्र त्यावेळेस तिला कुंटणखान्यात पाठवण्यात आलं. त्या कुंटणखान्यातील ती व्यक्ती कोण होती, म्हणजे पोलीस आणि कुंटणखान्यातील दलाल यांचा काही संबंध आहे का? कारण ही सर्व माहिती एका सामाजिक संस्थांना कळाली. अनेक सामाजिक संस्था या पुन्हा त्या बांगलादेशी महिलेला संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. सर्व तक्रार जी आहे ती सर्व सांगितली आणि सगळी माहिती वरिष्ठांना मिळाली आणि वरिष्ठांनी त्याच दिवशी कॉम्बिंग ऑपरेशन केलं. जर कॉम्बिंग ऑपरेशनची जी आकडेवारी पाहिली त्याच्यामध्ये जवळपास 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 19 पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपायुक्त, त्याचबरोबर 375 पोलीस कर्मचारी, कारवाई दरम्यान जवळपास 426 महिला व 290 पुरुष यांची चौकशी करण्यात आली. म्हणजे जवळपास 700 जणांची चौकशी केली. 41 इमारतींची झाडाझडती घेतली आणि या झाडाझडतीमध्ये सापडलं काय तर 2 बांगलादेशी अल्पवयीन मुली, त्याचबरोबर थोडंफार अंमली पदार्थ आणि ज्यांनी नशा होते असे इंजेक्शन. खरं तर पुण्यातील कुंटणखाना प्रसिद्ध आहे आणि याच कुंटणखान्यामध्ये 2019ला एका पोलिसाचा खून देखील झाला, त्याचे प्राण देखील त्याला गमवावे लागले. आज देखील एका महिलेने कर्तव्यास कसूर दाखवल्यामुळे बांगलादेशी महिला ही पुन्हा कुंटणखान्यात जात होती. खरं तर या कुंटणखान्यामध्ये महिला कुठून येतात, त्या कुठे जातात, त्यांचे दलाल कोण आहेत, हा सगळं हे चालतं कसं रॉकेट, आता हे पुण्याच्या प्रत्येक भागांमध्ये विषय हा चर्चेला जातोय. आमचे क्राईम रिपोर्टर संजय कडू आपल्यासमोर आहेत. संजय सर, मागील 2 दिवसापासून पुण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, चर्चा करत, मात्र लोक उघडपणे बोलत नाहीत. आज आपण जेव्हा CP ऑफिसमध्ये होतो किंवा DCP ऑफिसमध्ये होतो किंवा त्या संबंधित खबऱ्यांकडून माहिती घेतली, ती काय होती? कुंटणखान्यामध्ये जास्त करून बांगलादेशी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते जेव्हा येतात भारतामध्ये तेव्हा त्यांच्याकडे आधार कार्ड व इतर कागदपत्र हे सर्व बनावट तयार करून येतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख सहजा पटत नाही. ते 9-9, 10-10 वर्ष, कधी कधी 15-20 वर्षही राहतात, तरी पण पोलिसांना त्याची माहिती होत नाही. प्रत्यक्ष जेव्हा एखादा दुसरा छापा पडतो तेव्हा एखादी दुसरी बांगलादेशी महिला सापडते आणि तिला परत पाठवलं जातं. मात्र ही संख्या भरपूर आहे आणि याच्यामध्ये दलाल एवढ्या प्रमाणात सक्रिय आहेत आणि अनेकांचे पोलिसांशी लागेबंद आहेत. त्यामुळं जास्त गोष्टी उघड होत नाही आहेत. आज देखील या सर्व प्रकरणामध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये प्रकार घडला ते पोलीस स्टेशन देखील साईडला होते आणि जे मुख्य अधिकारी आहेत ते देखील सगळ्याच्यामध्ये लीड करताना पाहायला मिळते. ही जे रेड पडली त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर एका महिला कॉन्स्टेबलकडे एक बांगलादेशी महिला, पीडित महिला न्याय मागायला आली होती. तिला दलालांनी फसून पुण्यामध्ये आणलेलं आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेलं. तिला अपेक्षा होती की पोलीस आपल्याला वाचवतील, यातून बाहेर काढतील, परंतु प्रत्यक्षात त्या महिला पोलिसाने पैसे घेतले आणि तिला पुन्हा कुंटणखान्यात पाठवलं. जेव्हा काही सामाजिक संस्था किंवा इतर कार्यकर्त्यांना हे कळलं तेव्हा ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे त्या महिलेला घेऊन आले. त्यांनी प्रत्यक्ष घटना सांगितली. त्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सध्या महिला आयोगाकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये पुढे काय होईल? कारण दलाल, पोलीस, कुंटणखान्याचे संबंध वारंवार समोर येत आहेत. हे प्रकरण देखील आता कुठपर्यंत जातंय, कारण त्या महिला कुठून आल्या, कुठे जात होत्या आणि बांगलादेशी महिला या खरंच परवानगीने तर राहत होत्या का, हा देखील आता प्रश्न आहे. केंद्र सरकारकडूनही बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी महिला किंवा पुरुष यांच्या संदर्भामध्ये कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीसही अनेक ठिकाणी कारवाई करतात. यात जास्त करून बांधकाम मजूर किंवा इतर किरकोळ कामं करणारे बांगलादेशी आढळत आहे. परंतु वेश्या व्यवसायामध्येही बांगलादेशी महिलांचे प्रमाण खूप आहे आणि कुंटणखान्यांमध्ये आडबाजूला छोट्या छोट्या खोल्यांमध्ये ते दिसून येत नाही. प्रत्यक्ष पोलीस, NGO किंवा इतर कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र त्यांना आणणारे दलाल
आणि हे रॅकेट कसं चालतं याची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा त्या आवारात जे काही फिरणारे पोलीस आहेत त्यांना माहिती असते, परंतु हे सर्व परस्परांच्या संमतीने चाललेलं असतं. त्यामुळे यावर जी कारवाई झाली ती थेट पोलीस आयुक्तांनी, क्राईम ब्रँच आणि इतर सर्व अधिकारी घेऊन केलेले. स्थानिक पोलीस स्टेशनला यातून बाहेर ठेवण्यात आलं. याच्यामध्ये फक्त प्रश्न आहे की 2च अल्पवयीन आहेत बांगलादेशी सापडल्या किंवा 2 बांगलादेशींना सोडण्यात आलं. 700-800 जणांची चौकशी केली, 41 बिल्डिंग त्यांनी छान मारल्या, इकडे बॅरिगेटिंग केलं. तर रात्री 12 ते मध्यरात्री 3ची वेळ होती. मग 2च व्यक्ती सापडणं हे जरा थोडं, किंवा कुठेतरी दलालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का कुठेतरी रॉकेट उघडं पडेल आणि समाजामध्ये एक मोठ्या सगळ्या गोष्टी घडणार. या संदर्भात मला असं वाटतं की या कारवाईची कुणकुण कदाचित संबंधित दलालांना किंवा संबंधित संपर्कात असलेल्या पोलिसांना लागली असेल. त्यामुळं कारवाईच्या अगोदरच तिथले दलालही फरार झाले असतील. ज्या कोणी महिला बेकायदेशीर राहत असतील त्यांनाही दुसरीकडे हलवलं गेलेलं असतं. आणि यात एक समाधानकारक गोष्ट एक अशी आहे की काही अल्पवयीन मुलींची यातून सुटका झालेली आहे. आणि पोलीस आयुक्तांचंही प्राधान्य हेच आहे की अल्पवयीन मुलींना यातून बाहेर काढणं आणि तसेच बांगलादेशी महिलांनाही शोधून काढणं. बरोबर, कारण शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, वाढते वेश्य व्यवसायांची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, त्या गोष्टींना सगळे आळा बसला पाहिजे, त्यांच्या विरोधामध्ये कारवाया झाल्या पाहिजे. त्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन केलं. मात्र ह्या सगळ्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 700 पोलीस ज्यांच्यामध्ये फक्त 2 बांगलादेशी महिला ज्या सोडवण्यात त्यांना यश आलेलं आहे. मात्र अशा अजून किती बांगलादेशी आहेत का अजून त्यांना दलाल ह्या सगळ्या गोष्टी पुरवतात आणि याच्यातून कुठे आर्थिक काही संबंध आहेत का, हे चौकशी अंती सगळं उघड होईलच. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्यात त्या इतर भागात देखील करायला पाहिजे, कारण हे संपूर्ण प्रकरण जे आहे आता एका वेगळ्या वळणासाठी आलेलं आहे. बांगलादेशांचा शिरकाव, त्यांचं भारतामध्ये राहणं किंवा ह्या सगळ्यांमध्ये राहणं पुण्यामध्ये कितपत योग्य आहे, आणि ह्या पुण्यासारख्या शहरामध्ये, बुधवारसारख्या मध्यवर्ती भागांमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत. यातून बळी देखील गेलेले आहेत आणि महिला देखील कर्तव्यास कसूर दाखवत आहेत. त्यामुळे त्यांचे आणि कुठे त्यांचे लागेबंद आहेत का हे देखील आता तपासणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.